दोघांची सोबत. हां आज वाढदिवस खूप खास आहे या वर्षातला. हो कारण माहिती आहे का? तर मित्रांनो इकडे बघा, ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम सध्याच पाहिलेलं आपण इकडं. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि स्वराज हाय कर सर्वांना. तर इकडे बघा आमची जी आहे मॉर्निंग, आत्ता तयारी वगैरे चालू आहे. 9 वाजता आलेले आहे आणि नाश्त्याची वगैरे तयारी चालू आहे तिथं. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, म्हणजे माझ्यासाठी पर्सनल. आणि तुम्हाला माहीतच पडत आहे की बा नेमकं काय आहे, काय चालू आहे. इकडे स्वराजही बघा मस्तपैकी गोष्टी वगैरे ऐकत आहे आणि चांगल्यापैकी सपोर्ट देत आहे. कोणी बोललं तर जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मोबाईल चालू केला तर तुम्हाला माहीतच आहे इकडे त्याचं चालूच होते की बा काय बोलत आहे म्हणून. एक तर मोबाईलमध्ये पाहायचं आणि एक तर माझ्या इकडे बघायचं, बस तसंच आहे. नमस्कार. नमस्कार. तयारी लग्न कुठली? चालली ना? हो, आणि लग्नाचं सीझन चालूच आहे इकडं. तयारी वगैरे चालू. आत्ता इकडं लग्न झालं, आता डबल आणखी इकडं. हो. आणि 2-3 आता एवढा महिन्यात तरी आहेच सध्या. आणि काय करताय? आज काहीतरी नवीन आहे व्हिडिओमध्ये. काय आहे? तुमचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे अहो. थँक्यू. तर असं आहे आजचा दिवस, त्यामुळेच खास आहे. आज आहे माझा वाढदिवस, त्यानिमित्त इकडं काहीतरी नवीन केलं ना. काय शिरा केलं? बनवला. शिरा बनवतोय का? काहीतरी बनवायचं. सुरुवात. तुम्हाला जायचं तिकडं गावाकडं, हां. म्हणून आता व्हिडिओ शिरा बनवला. आणि मला गावाकडे जायचं आहे. आपलं थोडंसं काम आहे शेतीचं, तेच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी घरी वगैरे इकडं जे आहे वापस यायचं आहे. आणि आज तर सर्व सोबत राहत होतं आम्हाला, पण काय झालं आजचा दिवस जो आहे संध्याकाळचं जे आहे होणार आहे सेलिब्रेशन, पण आईला तिकडे लग्न जायचं आहे आणि मला तिकडे गावाकडे जायचं आहे. हो ना, त्यामुळे नाहीतर मग आज संध्याकाळी दिवसभर आम्ही सर्व सोबतच असतो. आज आपल्याला सेलिब्रेट करायचं होतं, पण आता काय व्हिडिओ नाही म्हणा. तुमचं येणं नाही म्हणून आई लग्नात चाललं ना. हो. पाहू आता काय ठरते कसं. आणि आज आहे 30 एप्रिल. हो, आज बर्थडे तुमचा. हो, 30 एप्रिल 1994 जन्मतारीख आहे. पण वास्तविक पहिला जन्मदिवस वेगळा आहे, पण त्या तिथीनुसार ज्या टिशूवर टाकलेला आहे तर मग तोच साजरा करतो मी. जन्मदिवस म्हणजे जन्मदिवस. हो ना, ॲक्च्युली जन्माचं आईचं म्हणणं जे असते समजा पहिलं बर्थडेचं म्हणून फेब्रुवारी महिन्यातलं आहे. हो का? हां, मागं पुढे आहे, पण जे आहे टिशूवर तेच आपण धरतो ना. हो, माझी जन्मतारीख खोटी टाकली. हो का? 1-2 महिन्यांनी, कारण माझं मैत्रिणी वगैरे सर्वजण सोबत होत्या, तेव्हा आईने नाही का 1-2 महिन्यांनी मागे घेतलं, म्हणजे तुला सोबत नाही राहणार म्हणे. राधिकाचा पण जन्मदिवस वेगळा 1-2 महिन्यांनी. हां, आणि टिशीवरचं जे आहे जन्मतारीख वेगळी. आणि टिशीवरचं कुठलं आहे? टिशूवर टाकलेले 5-1-2003 हां, आणि तशी आहे माझी खरी 11-5-2003, म्हणजे 1-2 महिन्यांनी. 5-1-11-5 हां, असं कन्फ्युजन आहे. काय? 5 जानेवारी जे आहे ते टिशीवरचं आहे आणि 11 मे ते ओरिजिनल. ओरिजिनल आहे. का बरं? हां, कुठला दिवस एक असतो खास ते करायचं असतं. तसं आईचं पण जे आहे ओरिजिनल जे आहे कुठलं आहे म्हणजे जन्मतारीख? एकच असते का? हो ना, एकच ना. ओरिजिनल. हां, तर आईचं त्या पण आईचं पण लक्ष नाही आहे तसं. नाही तसं जे आहे मेन 1 जुलैलाच टिशीवरचं आहे. हां, तर 1 जुलै आईचं आहे आणि आपल्या स्वराजचं आहेच. कुठलं आहे? 26 नोव्हेंबर. टाइम मी व्यवस्थित टाकलेला आहे, 1 मिनिटही कळत नाही. मग मग बरोबर टाकलेलं आहे म्हटलं डॉक्टर. त्याचा घड्याळीचा फोटो सुद्धा आहे. आणि ज्या टायमाला जन्म झाला आवाज आला त्या टायमाला घडीचा फोटो काढला मी. माझ्या घड्याळमध्ये आहे, मोबाईलमध्ये फोटो वगैरे सेव्ह आहे. तर असं आहे, टाईम बदललेला असते, सर्व बदललेलं असतं. त्यावेळेस काय
जन्माचं आणि याचं नाही हो. वाढदिवस पण माहीत नव्हता. आता त्याचं खरंच एवढं आहे टायमासुकट. मग बरोबर आहे ना, तेव्हाच कुंडली निघते. आता एवढं निघालंय, 1 मिनिट इकडे तिकडे गेलं की कुंडली बदलून कुंडलीचं काही नाही राहिलं तसं. बरोबर असते कुंडली, त्याच्यावरूनच नाव राहतं. ठीक आहे. देवपूजा वगैरे झाली का? हो आताच केली, गुरुवार होता ना. तुम्ही आईला लग्न सोडलं आणि तिकडून लगेच आलो इकडं. आणि मला पण घरी जायचं आहे. ॲक्च्युली जे आहे लग्न आहे संध्याकाळचं. मला हळूहळू रे तसं नसते करत. संध्याकाळचं आहे त्याच्यामुळं उशीर होणार होता. आणि तुम्हाला माहीतच आहे आपला स्वराज तिकडं जो आहे एकटाच आहे. राधिका पण घरी एकटीच आहे त्याच्यामुळे तिकडं जाणं आहे. भेट वगैरे घेतली आणि लगेच आलो. आणि आई तिथंच थांबणार आहे. थांब 2 मिनटं थांब. बघ किती गोड हसते तू. कॅप ठेव तिच्या डोक्यावरती. हळू ठेव. हां हां आता बुक कर त्याला असं कर. कॅप हळू कर. बघ आहे किती गोड हसत आहे. हां हो किती मजा वाटते तुला आहे ना. ठेव डबल एक वेळेस परत आता. हां लहान मुलाची हेच खासियत असते. आणि मस्तपैकी आहे सर्व व्यवस्थित. आणि तू पाहिलं थोडंसं वेरीच वगैरे झालेलं आहे. आणि आता मला तिकडे जायचं आहे डायरेक्ट वाशिमला. कारण मोबाईल जे आहे स्विच ऑफ वगैरे होता त्याच्यामुळे लग्नातला जो शूट आहे तो काही जमला नाही व्यवस्थित. आणि चार्जिंग मोबाईलवर चार्जिंग नसल्यामुळे तिकडचं काही घेता नाही आला. चला असं आहे. आणि हा याचा खूप मोठा फेम आहे माहीत आहे का. हा पूर्ण फिरतो या घरातून तर तिकडच्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण घर एकासारख्या करतो. त्याच्यामुळे याला एकट्याला काही सोडता येत नाही बेडवरती. बघा किती चालू आहे. असं आहे का. हो चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू. आज बर्थडे आहे तुमचा. आजपासून तुमच्या जीवनामध्ये एक नवीन नवीन घडो काहीतरी आपल्या जीवनामध्ये. हा आशीर्वाद. आज किती वर्ष झाले असं कम्प्लीट समजा. पण 33 वर्षाचं झालं. 94 पासून तर आज आहे 26. 8 दिवसाचा फरक आहे ना. हो ते सांगत होते ना व्हिडिओमध्ये. 8 दिवसाचाच फरक आहे म्हणून. 26 काय झालं रे पिल्लू. 6 32. 32 चालू होते मला. 32 पूर्ण झाले 33 ला. हां आजपासून आजपासून. चल आता अक्षगंध वगैरे करायचा. हे ताट वगैरे काढलेले साधं सिंपलच केलं कारण यांना पण घाई होती जायची. देवपूजा पण केली. जायचं आहे. उशीर होता उन्हात जाणं खूप परेशान होतं. तुला लावू हो कसं बघ रे बाबा. दोघांची सोबत. हां आज वाढदिवस खूप खास आहे या वर्षातला. हो कारण माहिती आहे का स्वराज सोबत आहे. हां आता इथून वाढदिवस आहे प्रत्येक दिवस. तुला खायचं पिलं तुला नाही बा दर्शन कर. दर्शन करावं लागते. गोड तोंड करा दोघी जणी पण. आपल्या स्वराजला चालत नाही पुढच्या वर्षी चालणार आहे. तेव्हापासून त्याच सुरुवात राहणार आहे. चला घे नाश्ता पटकन जाऊ दे. मग बाकीचं आणखी तुम्हाला राहणारच आहे. कारण प्रत्येक वाढदिवस मला काही ना काही मी करत असतो. जसं की मागच्या वाढदिवसाला म्हणजे आजच्या दिवशी नवीन काहीतरी करायचं. आपली जी गाडी आहे ना ती आजच्याच दिवशी आहे घेतलेली. बर्थडेच्या दिवशी हां हो का. चांगलं आहे काहीतरी. 5 वर्ष पूर्ण झाले गाडीला पण. म्हणजे आठवण जाते त्या दिवशी आपण हां. कोणती गोष्ट. आणि आज तसंच आहे. आज शेतामधलंच आहे थोडंसं. हां याच्या पोटात कावळे राहिले. भूक लागली. आहे ना. काय कर बा चल तू चलतो सोबत तिकडं. तुला भूक लागली ना बाया. झालं पुढच्या वर्षीपासून सोबतच राहणार आहे तो पण. चला भूर आहे ना. चला गावाला. आता तुला कळत नाही म्हणून काही नाही. टोपी गिपी घातली लगे आज. खरं तर राधिकाला पण घेऊन जातो तिकडं. कारण थोडंसं पूजा वगैरे केली असती. हां आता वीर वगैरे खाजायची नाही का. त्याचंच आहे जागेचं जे पूजन वगैरे करायचं आहे. आजपासून तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होते काहीतरी. हो ना वीर चांगलंच बघू आहे. राहिले तुम्ही तर सगळ्यात चांगला आपल्या आयुष्यामध्ये.
एक एक गोष्ट अशीच होत राहणार आहे, एक एक गोष्ट अशीच चालू राहणार आहे. दरवर्षी किंवा 1 वर्षात तरी काही ना काही व्हायला पाहिजे. हो, अशा गोष्टी वगैरे सांग ना. आणि मस्त ड्रेस वाटतेला आहे ना, किती मस्त वाटते. हो वापर आला तर दुकानात हो, जायचं म्हणून. त्याच्या जावळाच्या वेळेस नाही बारशाच्या. तर मित्रांनो इकडे बघा, ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम सध्या पाहिलेलं आपण इकडं नेमकं जे शेतीचं आहे. थोडंसं का असं ते ऑनलाईन काय करावं लागते, ते ऑनलाईन करावं लागते ना. ऑनलाईन जिओ टॅग. हां, असं आहे, ते जिओ टॅग वगैरे करायचं आहे, तर तेच केलेलं आहे सध्या. आणि आपलं काम जे आहे पूर्ण झालेलं आहे सध्या तर इथं. आणि तुम्हाला माहीतच आज दिवसभराचं आहे, सगळं काही चालूच आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. शेतातलं थोडंसं राहिलंच नागराचं वगैरे, ते पण नागरा 1-2 दिवसात होऊन जाईल. बाकीचं जे आहे विहिरीचं जे आहे त्यासाठीच कामासाठी आपण आलो होतो इकडं गावाकडं. मला आई थोडंसं उन्हामध्ये घरी ठेवलं आणि 10 मिनिटासाठी मी इकडे आलेलं आहे असं आहे. आणि बाकीचं जे आहे पुढचं तुम्हाला माहीतच पडणार आहे नेमकं काय तर नाही. आजचा लूक कसा वाटत आहे सांगा. सगळं आहे आणि सोबत पण आहे इथं जे की ऑनलाईन त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये ॲप वगैरे असते, त्याच्यावरून करावं लागतात आणि त्याच्या हातानं ते पास वगैरे होते. आईला लगेच सोडलं आणि तिकडून लगेच आलो इकडं. आणि मला पण घरी जायचं आहे. ॲक्च्युली जे आहे लग्न आहे संध्याकाळचं. मला हळूहळू रे तसं नसते करत, संध्याकाळचं आहे त्याच्यामुळं उशीर होणार होता. आणि तुम्हाला माहीतच आहे आपला स्वराज तिकडं जो आहे एकटाच आहे, राधिका पण घरी एकटीच आहे, त्याच्यामुळे तिकडं जाणं आहे. भेट वगैरे घेतली आणि लगेच आलो. आणि आई तिथंच थांबणार आहे. थांब 2 मिनटं थांब. बघ किती गोड हसते तू. कॅप ठेव तिच्या डोक्यावरती, हळू ठेव. हां हां, आता बू कर त्याला असं कर, कॅप हळू कर. बघ आहे किती गोड हसत आहे. हां हो, किती मजा वाटते तुला आहे ना. ठेव डबल एक वेळेस परत आता. हां, लहान मुलाची हेच खासियत असते. आणि मस्तपैकी आहे सर्व व्यवस्थित. आणि तू पाहिलं थोडंसं विहिरीचं वगैरे झालेलं आहे. आणि आता मला तिकडे जायचं आहे डायरेक्ट वाशिमला, कारण मोबाईल जे आहे स्विच ऑफ वगैरे होता, त्याच्यामुळे लग्नातला जो शूट आहे तो काही जमला नाही व्यवस्थित. आणि चार्जिंग मोबाईलवर चार्जिंग नसल्यामुळे तिकडचं काही घेता नाही आला. चला असं आहे. आणि हा याचा खूप मोठा फेम आहे माहीत आहे का. हा पूर्ण फिरतो या घरातून तर तिकडच्या कोपऱ्यापर्यंत, पूर्ण घर एकासारखा करतो. त्याच्यामुळे याला एकट्याला काही सोडता येत नाही बेडवरती. बघा किती चालू आहे. असं आहे का. हो चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये, तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू. तर इकडे बघा वेदांश कशा मस्तपैकी पुढे पुढे सरकत आहे, पूर्ण रांगत आहे. फक्त याचं स्वराज आणि वेदांशमध्ये 3 महिन्याचा फरक आहे. हो, आणि इकडे बघा राग पाहताच येते याला पण. स्वराजला तर येणार नाही, स्वराज शांत आहे जसा सध्या तरी. तर आई पण आहे हो का. दिवसभर मस्त वागवायचं नाही यालाच. काय काम आहे, वागवायचंच काम आहे. इकडं आईची ड्युटी, तिकडं त्या आईची ड्युटी, दोघी जणांचं 2 ड्युट्या लागल्या मस्त. तर म्हणून तर तिकडंच आहे. हां 2 महिने काय येते ते अजून. 2 महिने नाही येत. ठीक आहे, उन्हाळा आहे म्हणा सध्या. आणि दीदी पण लहानच आहे, लहान बाळ. ते पण दाखवायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये, ते इकडे आल्याच्या नंतर दिसणार आहे. तसं तर नाव पण मस्तपैकी ठेवलेलं आहे दीदीचं. काय ठेवलं नाव मस्त आहे. दीदीचं नाव आहे अधीरा, चांगलं नाव आहे. अधीरा नाव ठेवलं होतं. आणि पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही आणखी आपली दीदी, पण दिसणारच लवकर 1-2 महिन्यामध्ये आहे ना. स्वराज, सॉरी स्वराज म्हणतो वेदांश. हां, चष्मा तोंडामध्ये नसते घालत, पाहतो ते रडा लागणार. ना आहे पा, चल भैया. सर असं आहे. आणि मला जायचं तिकडे गावकडं, त्याच्यामुळे पुढचा शूट येणारच आहे. चल सोबत चल.